कुमावत आणि टी9 मराठीत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपल्याबरोबर आहेत कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके. अभिजित, तुमचं स्वागत आहे टी9 मराठीत. तुमची तब्येत ठीक नाही आहे, तुमच्या हातालाही सलाईन दिसते त्याच्या हाताला सलाईन, आणि तरी तुम्ही एवढे इंटरव्ह्यू देताय आणि त्यात तुम्ही हा वेळ काढला त्याबद्दल पहिले तर खूप खूप धन्यवाद. म्हणजे मी आज देशातल्या सगळ्यात मोठ्या कॉकरोचचा इंटरव्ह्यू करतोय. हां, वन ऑफ द कॉकरोचेस. ते तुम्ही तर कॉकरोचची एक मोठी फौज उभी केली ना. त्यातलंच मी एक, म्हणजे मोठा कॉकरोच नाही, त्यातलंच मी एक. छोटे छोटे बरेच बघितले आम्ही त्यात जंतर मंतर. तिथे खूप खूप लोक आलेले होते. पण आम्ही एक बघितलं की आतापर्यंत असं वाटत होतं की कॉकरोचला लोक भितात, पण पहिल्यांदा तुम्ही असं दाखवलं की कॉकरोचला करतं. हो, आणि म्हणजे या देशाच्या तरुणांनी जे करून दाखवलं ते म्हणजे हॅट्स ऑफ टू देम. म्हणजे मलाही अपेक्षा नव्हती. जेव्हा हे सगळं सुरू झालं, मला ना अपेक्षा होती ना कल्पना होती. मी माझ्या स्वप्नातही विचार नव्हता केला जेवढे सगळे तरुण रस्त्यावर उतरतील आणि रस्त्यावर उतरून जी सरकार म्हणायची की सरकारमध्ये इस्तिफे होते, त्या सरकारकडून राजीनामा घेऊन टाकेल. तर यांनी जे करून दाखवलं ते ऐतिहासिक आहे. मी आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीवर येतो. ज्यावेळेस हे आंदोलन झालं, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला, त्यावेळेस तुम्हाला एक आश्वासन सरकारने दिलं होतं की आम्ही जे आंदोलक आहेत त्यांच्यावर गुन्हे करणार नाही. आताची सध्याची स्थिती काय आहे? सध्याची स्थिती ही आहे की बऱ्याचशा राज्यात त्यांनी जे आम्हाला आश्वासन दिलं होतं ते पाळतायत. कारण की आम्ही म्हणलो होतं जर तुम्ही आश्वासन पाळणार नसाल तर आम्हाला परत रस्त्यावर उतरावं लागेल. आणि त्यानंतर आम्ही पाहिलं, बिहार झालं, बंगाल झालं, गुजरात झालं, महाराष्ट्र झालं. इथलच्या सरकारांनी नोटीस काढले की ते कुठल्याही प्रकारची कारवाई करणार नाही जे स्टुडंट्स प्रोटेस्ट होते त्यांच्यावर. नाही, पण बघ, काही ज्या बातम्या आल्या की काही आंदोलकांना अजूनही त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आहेत. काही नोएडातल्या जे लहान लहान मुली होत्या त्या बातम्या आल्या. नाही, त्यांच्यावरही काम चालू आहे आमचं. हां, जसं दिल्लीचं बाकी, अजून दिल्लीचंही केसेस वापस व्हायच्या बाकी. आम्ही त्यासाठी त्यांच्याशी निगोशिएट करतोय आणि आम्ही त्यांना सांगतोय जर तुम्ही ऐकलं तर सरकारसाठीच बरे. कारण की तरुणांचा राग शांत झालेला नाही आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल एका राजीनाम्यानंतर राग शांत झालाय, तो राग शांत नाही झालाय. 20 जुलैला ज्या प्रकारे लाठीचार्ज करण्यात आला पोलिसांकडून, त्याच्यानंतर हा राग 10 पट वाढलेला आहे. तरुण पुन्हा एकदा तयार आहे रस्त्यावर यायला. तर सरकारने ती चुकी करू नये, तरुणांची दिशाभूल करण्याचा. पण काही अशा घटना आहेत का की जिथे अजूनही तुम्हाला वाटतं की गुन्हे दाखल होत आहेत? दिल्लीमध्ये होत आहेत अजून. पण दिल्लीमध्ये अजूनही लोकांच्या घरी पोलीस आली. मला लोकांचा फोन आलेला आहे आणि मी त्यांना म्हणलोय की आम्ही बोलतोय आणि तुम्हाला काही होऊ देणार नाही. जेवढे स्टुडंट्स आहेत जे पीसफुली आमच्यासोबत प्रोटेस्ट करत होते त्यांना आम्ही कोणालाच काही होऊ देणार नाही, ही आमची जबाबदारी आहे. विशेष करून आम्ही बघितलं की जे गुन्हे दाखल होत आहेत त्यातल्या आता ज्या काही बातमी बाहेर आल्या होत्या त्यात त्या ज्या आंदोलकांनी शिव्या दिल्या होत्या त्यातले काही आंदोलक आहेत ज्यांच्यावर ते गुन्हे दाखल होतात, त्यांच्याबद्दल मग तुमचा काय स्टँड आहे? हां, तर शिवी देणं सर, मी याचा तर पर्सनली सपोर्ट करत नाही. शिवीगाळ नाही झाली पाहिजे सार्वजनिकपणे. पण शिवी दिल्यामुळं FIR कसं काय होऊ शकते सर? शिवी देणं हा काही क्रिमिनल ऑफेन्स नाही आहे. ते मॉरली किंवा एथिकली राईट आहे, रॉंग आहे, त्यावर आपण डिस्कशन करू शकतो. आणि मी तरी म्हणतो मॉरली पब्लिकली शिवी देणं बरोबर नाही आहे. पण शिवी दिल्यामुळं जर आपण FIR करतोय तर मग मला वाटतं या देशात प्रत्येक घरावर FIR होईल. कारण की प्रत्येक घरात शिवी दिली जाते. कोणतं असं घर आहे जिथं शिवीगाळी नाही झालेली आहे? आणि घरच काय बोलतोय आपण, पार्लमेंटमध्ये शिवीगाळ किती झालेली आहे. भाजपचे जे रमेश बिदुडी आहे त्यांनी एका दुसऱ्या मेंबर ऑफ पार्लमेंटसाठी काय प्रकारची भाषा वापरली होती. योगी आदित्यनाथनी ANIच्या कॅमेरामॅनला चुकीने त्यांच्या तोंडातून तो शब्द पडला, तो रेकॉर्ड झाला. त्यांच्यावर जे BJPचे IT सेल आहे ते ऑनलाईन महिलांना किती प्रकारच्या घाणघाण शिवाय देतात, बलात्काराच्याही धमक्या देतात आणि बायोमध्ये लिहितात प्राऊडली फॉलोड बाय PM मोदी. मग त्यांच्यावरही FIR झाल्या पाहिजे का? मग या देशात का मग 2 लॉज आहेत? फक्त जे स्टुडंट्स जंतर मंतरला आले होते फक्त त्यांच्यावरच केसेस केल्या जातील. योगी आदित्यनाथनी ज्या शिव्या दिल्या होत्या त्याच्यावर केसेस होणार नाही. BJPच्या IT सेलचे जे लोक शिव्या देतात त्याच्यावर केसेस होत नाही. रमेश बिदुडी जे भाजपचे पार्लमेंट मेंबर आहे त्यांच्यावर FIR होत नाही. असं तर नाही चालणार ना. लॉ असला पाहिजे, मग तो सगळ्यांसाठी सारखाच असला पाहिजे. म्हणजे ज्या लोकांनी शिव्या दिल्या तरी त्यांच्यावर FIR नाही झाली पाहिजे. ते यंग आहेत, खूप लहान आहेत, ते त्यांना समजावून सांगा की शिवी देणं बरोबर नाहीये. त्यांना तुम्ही समजूत काढा, त्यांची समजूत काढा. त्यांच्या मागे एवढी मोठी पोलीस फोर्स लावून काय अर्थ आहे?
त्यांच्या मागं पूर्ण सरकारी मशिनरी लावून काय अर्थ आहे? त्यांचं पूर्ण करिअर खराब जाईल ना. करिअर नका खराब करू लोकांचे. समजून सांगा की नाही, अशी शिवी देऊ नका तुम्ही. शिवी देणं बरोबर नाहीये. आणि मी तेच बोललेलो आहे की शिवी देणं पब्लिकली बरोबर नाहीये. हा नाही की तुम्ही त्यांच्या मागं पूर्ण पोलीस फोर्स लावून टाका. तिथे जेव्हा त्या मंचावर लोक असं बोलत होते त्यावेळेस तुम्ही त्यांना का नाही आवरलं? मंचावरनं कोणी शिवी नाही दिली? कोणी दिली सर? मंचावरनं कधीच असं काही झालेलं नाहीये. हे जे झालंय ते वेगळ्या वेगळ्या भागात झालेले. मंचावरनं कधीच असं झालं नाही, कारण की आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणतोय हा जो आमचा प्रोटेस्ट फुल आहे आणि महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्हॅल्यूजवर आमचा प्रोटेस्ट चालणार आहे. मंचावरनं असं काही झालं नाही. काल मोदींनी रात्री एक व्हिडिओ केला, तुम्हाला माहित असेल तर इंस्टावर त्यांनी व्हिडिओ केला की मुझे भी माँ के ऊपर गालियाँ दी, आणि त्यांनी असं म्हटलंय की मैं बच्चों को माफ करता हूँ. तेच तर मी म्हणतोय ना. हा, पण मला असं वाटतं मोदीजी रीलवर माफ करतायत हा, आणि दुसरीकडे त्यांचीच पोलीस या मुलांना त्रास देते का? तर हे कुठं ना कुठं दिसतंय की तुम्ही ते इंस्टाग्रामसाठी काही वेगळं बोलताय पण जमिनीवर तुम्ही काही वेगळं करताय. जर तुम्हाला खरंच माफ करायचं तर आधी केसेस वापस घ्या. त्यांचं हेही म्हणणं होतं ना की तुमच्या जो काही जमा होता त्यात गुन्हेगारही होते. तुमचं असं म्हणणं आहे की गुन्हेगारांवरही FIR नको? नाही, मी त्या असं अजिबात म्हणत नाही. गुन्हेगार असतील त्यांना आत लगेच टाका. पण त्यावर माझा असा प्रश्न आहे की ती 20 का 2000 का 2100 गुन्हेगार फिरत होते असा आकडा आहे, बरोबर? 20-2100 गुन्हेगार मोकळे का फिरत होते? कसं काय फिरत होते? पोलीस त्यांना कसं काय मोकळं फिरू देत होते? बाहेर कसं काय फिरत होते ते मोकळे? माझा पहिला प्रश्न हा आहे. 2100 गुन्हेगार बाहेर मोकळे फिरत होते ही खूप सिरियस गोष्ट आहे. हे पोलिसांच्या परमिशन शिवाय तर झालं नसेल. आणि दुसरी गोष्ट, ज्या जंतर मंतरवर मला विदाऊट चेकिंग जाऊ नव्हते देत, मलाही स्टेजवर जाण्याआधी चेकिंग करावं लागत होती. पोलीस माझी चेकिंग करायचे. तुमचे रिपोर्टर्स तिथे आले असतील, तुमच्या रिपोर्टर्सला विचारा. त्यांचे कॅमेरे चेक होत होते, त्यांच्या चेकिंग होत होत्या. तर ज्या जंतर मंतरवर जो अभिजित दिपके प्रोटेस्ट ऑर्गनाईज करतोय त्यालाच एंट्री नव्हती विदाऊट चेकिंग. या 2100 गुन्हेगारांना विदाऊट चेकिंग पोलिसांनी आत कसं काय येऊ दिलं? आता जर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले तर तुमचा विरोध नाही? अजिबात विरोध नाहीये. पण उत्तर द्यावं की हे 2100 गुन्हेगार मोकळे कसं काय फिरत होते आणि ज्या जंतर मंतरवर विदाऊट चेकिंग मला सुद्धा एंट्री नव्हती तिथे ह्या गुन्हेगारांना एंट्री कसं काय भेटली? तुमच्या एका प्रवक्त्याचं असं म्हणणं होतं की ज्यांच्यावर गुन्हे आहेत त्यांच्यावरही गुन्हे दाखल कोणीच नाही बोलले. त्यांचं म्हणणं हे आहे की जे स्टुडंट्स पीसफुली प्रोटेस्ट करत होते त्यांच्यावर गुन्हे नाही झाले पाहिजे, ते गुन्हे वापस घेतले पाहिजे. अच्छा, म्हणजे हे तुम्ही क्लिअर आहे की गुन्हेगारांवर गुन्हे दाखल सरकारने केले. 2100 लोक तुम्ही म्हणतात त्यांना टाका आत. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले तर कॉक्रोच जनता त्याच्यात हे नाही चालणार की तुम्ही त्यांच्या नावाखाली स्टुडंट्सला त्रास देसाल. ऐशे घोष नावाची जी स्टुडंट ऍक्टिव्हिस्ट आहे तिला 2021च्या कोणत्या इश्यूमध्ये हे लोक आत करायला बघत होते. आता कोर्टाने थांबवलंय ते. तर तुम्ही हे नाही करू शकत की गुन्हेगारांचं नाव घेऊन तुम्ही स्टुडंट्सला हॅरॅस करसाल. हे नाही चालणार. तुम्ही इथे दोन गोष्टी क्लिअर करताय की ज्यांनी शिव्या दिल्या त्यांच्यावर FIR नाही. त्यांची समजूत काढा. चुकीचं शिवी नाही दिली पाहिजे, त्यांची समजूत काढा. आणि दुसरं जे खरोखर गुन्हेगार आहेत त्यांच्यावर सरकार गुन्हे दाखल करू शकतं. येस. आता मी येतो 20 तारखेवर, कारण की 20 तारखेला जे काही झालं, लाठीचार्ज झाला, बऱ्याच गोष्टी घडल्या, त्याचे अनेक व्हर्जन आहेत, वेगवेगळे व्हर्जन आहेत. तुमचे काही आरोप आहेत, त्यांचं काही वेगळं म्हणणं आहे. नेमकं त्यावेळेस काय झालं होतं? म्हणजे ज्यावेळेस वांगचूक यांना घेऊन गेले तुम्ही तिथे नव्हते? येस. जेव्हा वांगचूक सरांना उचलून नेण्यात आलं तेव्हा म्हणजे सकाळचे 6:30 वाजले होते. 6:30 वाजता आम्ही दोघं उठलो, स्टेजवर थोडा डिस्कस करत होतो की 20 तारखेचा जो मोर्चा आहे तो किती लोक येतील, कशा प्रकारे करायचा. आणि अर्ध्या तासाच्या डिस्कशन नंतर मी सरांना बोललो, सर मी जातो आता, आंघोळ करून येतो. कारण की तो माझा रुटीन होता. मी जंतर मंतरवर झोपायचो आणि सकाळी 7 वाजता मी आंघोळीला माझ्या मित्राच्या घरी जायचो. आणि पोलिसांनी तीच संधी पाहिली. जेव्हा मी 7 वाजता मित्राच्या घरी निघालो, पोलिस आत घुसली, सरांना उचलून नेण्यात आलं. मी माझ्या मित्राच्या घरी मला लगेच कॉल आला, सरांना उचलून नेत आहे. तर मी लगेच ब्रश माझा तसाच फेकून खाली आलो आणि मी माझ्या गाडीकडे जात होतो जंतर मंतरकडे निघण्यासाठी. दिल्ली पोलीसचे 5-6 लोक आले. त्यांनी मला पकडलं, मला मारहाण केली. नंतर म्हणला त्यांनी रस्त्यावर घासून बेसमेंटमध्ये नेलं, माझा फोन हिसकावून घेतला, माझं तोंड दाबला आणि मला तोपर्यंत सोडलं जोपर्यंत सोनम सरांना उचलून नेलं. एकदा सोनम सरांना उचलून नेलं की मला म्हणता आता तू जंतर मंतरवर जाऊ शकतो. पण त्याच्या आधी त्यांनी माझ्यासोबत मारहाण सुद्धा केली. अच्छा, म्हणजे जोपर्यंत त्यांना घेऊन